नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माता बहिणींनो, शेतकरी बांधवांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आम्ही असे नवीन व्हिडिओ आम्ही बनवतात त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील। तर हवामान विभागाअंतर्गत गेले काही दिवस आपण बघत आहात की मान्सून पूर्व मोसमी पाऊस हा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील इतर राज्यांमध्ये हे पडताना पाहायला मिळत आहे आपल्याला। तर गेले काही दिवस सतत महाराष्ट्रातील कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मान्सून पूर्व मोसमी पाऊस हा पडताना आपण पाहत आहात, बघत आहात। तर त्याच अनुषंगाने आपण सॅटेलाईटद्वारे ज्या आपल्याला इन्फॉर्मेशन हवामान विभागाअंतर्गत आलेले आहे त्या अनुषंगाने आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। तर महाराष्ट्रातील सोलापूर, मुंबई, कोल्हापूर, हुबली आणि हैदराबाद, बल्लारी जो भाग आहे, नांदेड हा जो भाग आहे, काही नाशिकचा भाग आहे ह्याच्यामध्ये, तर अकोल्याचा पण काही भाग आहे, तर नागपूरचाही काही भाग येतो। तर आपण बघू शकता की ह्या चक्रवात आहे, त्या चक्रवादळाचा आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील इतर राज्यांमध्येही फटका बसणार आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मुसळधार ते अतिमुसळधार हा चक्रीवादळाचा पाऊस हा महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, हुबली, बल्लारी, हैदराबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पडणार आहे आणि त्याचाच परिणाम बागलकोट, हुबली, पणजी, मानवी, बल्लारी, सांगली, सातारा, रत्नागिरी, विजापूर, कलबुर्गी, बिदर, हैदराबाद, लातूर, पुणे ह्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असून आपण बघू शकता हुबलीचा जो भाग आहे, गडग आणि हुबलीच्या मधील जो भाग आहे त्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार वादळी स्वरूपाचा चक्रवात हा पाऊस होणार आहे। तर आपण वर बघू शकता निपाणी, बेलगावी, गोकाकचा काही भाग आहे त्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार, तर अकलूजच्या भागामधील जो हा रेड कलर दिसत आहे आपणाला, तर त्या भागामध्ये सुद्धा, तर अकलूजच्या आसपासतील भाग म्हणजेच फलटण असेल, लोणाद असेल, वडूज असेल, मायणी असेल, पालवी, सांगोले असेल, पंढरपूर, येनकी, तर खाली विटा, कराड, सातार, पाटण हा जो भाग आहे, तर त्याच्या खाली कुची, जत आहे, तासगाव आहे, इस्लामपूर आहे, सांगली आहे, कोडोली आहे, तर इकडे चडचण आहे, तर त्याला लगत आपण कनोरा बघत आहोत। ह्या भागामध्ये मुसळधार ते अशी मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह चक्रवात पाऊस हा पडणार असून विजापूरचा लगतचा काही भाग आहे तर तेही आपण आज पाहणार आहोत। तर विजापूर लगतचा भाग सिंदगी असेल, अलगुरा असेल, तर बसवण्णा बागवाडी असेल, कुलहाल असेल, कंबगी असेल, कनाल असेल, तर अथानी, कुडाची, कुची, जत, राबाकवी, बनाटी, कंबागी, अलगुरा हा जो भाग आहे या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असून हा चक्रवाताचाच परिणाम असून महाराष्ट्रातील ह्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असून शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। तर आपण बघू शकता अरबी समुद्राकडून हे चक्रवात आहे, ते अरबी समुद्राकडून
महाराष्ट्रात प्रवेश केलेला आहे. तर महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर म्हणजेच मुंबईच्या जवळ, कोल्हापूरच्या जवळ म्हणजेच रत्नागिरीला येऊन थडकलेला असून त्याचा परिणाम हा महाराष्ट्रातील ह्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ह्याचा फटका हा महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये तर राज्याच्या काही भागांमध्ये बसणार असून हे चक्रीवाद पुढे हैदराबाद, विजयवाड्याच्या दिशेने बाहेर निघणार आहे. तर इकडं अंदमान निकोबारकडून जो क्षेत्र कमी दाबाचं तयार झालेलं आहे ते आपण बघू शकता, भुवनेश्वरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ह्या दोन्ही चक्रवादाच्या पट्ट्यांमुळे महाराष्ट्रात अजून पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पडणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीतील मशागतीची काही कामं असतील तर ती कामं करून घेणं गरजेचं आहे. तर आपण सॅटेलाईटद्वारे हवामान वारंवार आपल्याला वादळी पावसाचा संकेत देत असून आपण बघू शकता की हे सर्कल असं तयार झालेलं असून अरबी समुद्राकडून येणारं चक्रवात आणि त्याचाच महाराष्ट्रातील ह्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस चालू आहे. गेले काही दिवस हा सातत्यानं पडत आहे आणि अंदमान निकोबारकडून जे मान्सूनचं आगमन झालेलं आहे तेही केरळच्या दिशेने येत आहे आणि मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज नाकारता येत नाही. तर आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ शेअर करत जावा, लाईक करत जावा आणि आपण कुठून व्हिडिओ पाहता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात किंवा आपल्या शहरात हा पाऊस झाला का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहित जा, जेणेकरून आम्हाला आमचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचला आणि असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं. तर धन्यवाद मित्रांनो, आपला दिवस शुभ जावो.